विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाने आपले जाहीरनामे सादर केले आहेत। प्रत्येक पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये लाडक्या बहीण योजनेसारखीच कुठेतरी एक त्याला पॅरल चालणारी योजना आम्ही चालू अशी देखील ग्वाही दिलेली आहे। अगदी वंचित बहुजन आघाडी असेल किंवा इकडे काँग्रेस असेल अशा सर्व प्रमुख पक्षांनी लाडक्या बहीण योजनेचा उल्लेख न करता त्याच्यामध्ये त्याच पद्धतीची एक योजना ठेवलेली आहे। ही सर्व एकीकडे पाहतोय आपण जाहीरनामे आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी यांची सभा आणि राहुल गांधी यांनी सभेमध्ये जाहीर लाल संविधान दाखवलं आणि हे लाल संविधान दाखवून त्यांनी संविधानाचं रक्षण करायचंय असा खरं तर त्याच्यामधून सभेमधून संदेश दिलेला आहे। आणि मग खरंच हे लाल संविधान दाखवत असताना यांच्यावर होणारी टीका, ही संविधान का दाखवतात, ही संविधान दाखवण्याची वेळ का आली, या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय सर्वच पक्षांनी आपल्या सभांचा रॅल्यांचा धडका सुरू केलेला आहे आणि अशा प्रसंगी राहुल गांधी यांची कालची सभा गाजलेली आहे। त्या सभेमध्ये त्यांनी लाल संविधान दाखवून, तसे हल्ली लाल संविधान दाखवूनच भाषण करत असतात। संविधान दाखवून भाषण करणं म्हणजे संविधानाचं रक्षण आहे का, हे फार आपण पाहणं लक्षात गरजेचं आहे। आणि मग हे संविधान का दाखवावं लागतंय? 2014 सारखंच पुन्हा एकदा काँग्रेसचं पाणीपत होण्याची भीती खरं तर राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाला आहे का? याचा अर्थ असा आहे की आपण वारंवार संविधान का दाखवताय, संविधान बदलता येतं का, संविधान खरंच बदलता येते का? आणि मग हे सर्व जर असेल तर आपण गेले कित्येक वर्ष सत्तेमध्ये होतात, सर्वाधिक वेळा ज्या संविधानाची समीक्षा करण्याचं काम, बदल करण्याचे काम हे काँग्रेसने केलेले आहे। आणि मग ह्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची जी काही सभा आहे ती सभा खरं तर लक्ष वेधून घेते। वारंवार संविधान दाखवणे आणि संविधान दाखवून कुठेतरी आम्ही संविधानाचे रक्षक आहोत असं सांगणं हे याच्यावरून सिद्ध होतं की यामध्ये आपण संविधानाचं रक्षण करण्याऐवजी आपण कुठेतरी या गोष्टीचा एक शो करत आहात का? आणि मग या सर्व प्रश्नांची उत्तरं बघत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी मात्र याच्यावर एक टीका केली आहे आणि ती टीका सर्वांना झोंबलेली आहे। लाल संविधान दाखवणे किंवा त्यासोबतच शहरी नक्षलवादाचं समर्थन राहुल गांधी करत आहेत का, असा देखील प्रश्न खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी विचारलेला आहे। या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जेव्हा पाहतो तेव्हा खरंच संविधान बदलता येतं का, हे तर आपण अनेक व्हिडिओमधून सांगितलं की ते बदलता येत नाही। आणि मग संविधान दाखवण्याची वेळ का आली? तर त्यांना माहित आहे, राहुल गांधींना माहित आहे की त्यांचे महाराष्ट्रामध्ये असो की देशामध्ये असो संविधानाचं समर्थन करणारे दलित, आदिवासी आणि मुस्लिम मते ही मेजॉरिटीनं ही काँग्रेसची खरं तर वोट बँक आहे। आणि मग ही वोट बँक नाराज होऊ नये म्हणून किंवा ह्या वोट बँकला परत आपल्याकडे वळवण्यासाठी जी वोट बँक 2014 पासून भाजप आणि मित्र पक्षाने मिळवलेली आहे आणि मग ती आपल्याकडे पुन्हा जर घ्यायची असेल तर आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की ज्याच्यातून लोकांमध्ये एक वेगळा मेसेज जाईल। परंतु दलित, मुस्लिम, आदिवासी या मताचा गठ्ठा वंचितकडे देखील 2019च्या निवडणुकीमध्ये वळला होता। याच्यावरून कुठेतरी काँग्रेस भयभीत झालेली आहे का आणि म्हणून ते संविधान दाखवत आहेत का, हे देखील शंका येते। सर्वात महत्वाचं म्हणजे काँग्रेसचे ज्या काही घोषणा आहेत, ज्या काही त्यांचा जाहीरनामा आहे हा फारसा काही नवा नाही। खरं तर हा जाहीरनामा जुनाच आहे, फक्त त्याला पॉलिश केलेला आहे। आणि मग या सर्वांनीच गरिबी हटावचा नारा देणं असू द्यात किंवा लाडक्या बहिणीच्या योजनेचा आपण उल्लेख या ठिकाणी करूयात की लाडक्या बहीण योजनेचा या सर्वच पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केला आहे। आणि मग ही करण्याची वेळ का आली? याचा अर्थ कुठेतरी लाडकी बहीण योजना यशस्वी झालेली आहे आणि महायुतीला त्या योजनेचा फायदा होतोय या भीतीपोटी आज प्रत्येक पक्षानं आपल्या जाहीरनाम्यामध्ये, अगदी वंचितसह सर्वांनीच्या जाहीरनाम्यामध्ये लाडक्या बहीण योजनेसारखीच एक योजना किंवा तशा प्रकारचीच पॅरल योजना आम्ही सुरू करणार सत्तेमध्ये आल्यानंतर, असा सगळ्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे। आता प्रत्येकानं आपल्या जाहीरनाम्यात ही लाडकी बहीण योजना का टाकली? तर स्वाभाविक आहे की या योजनेचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीमध्ये जाणवायला लागलेला आहे। संविधान दाखवण्याची नेमकी का दाखवावं असं वाटलं संविधान? तर संविधानाची मोडतोड तुम्हीच करणार, संविधानाच्या विरोधामध्ये वागणाऱ्याला आपण अभय देणार, अशा लोकांसाठी आपण संविधान वाचवणार आहात का? आज देशामध्ये जे काही दलित अत्याचार होतात, मुस्लिम अत्याचार होतात, याच्यावरती राहुल गांधी आणि काँग्रेसचा नेमका काय प्लान आहे, ही अत्याचार होऊ नये म्हणून यांची काय नेमकी रणनीती आहे, याच्यावर मात्र हे नेते काहीच बोलत नाही। याचा अर्थ असा आहे की संविधान दाखवून फक्त पुन्हा एकदा लोकांना लोकसभेत जसं गुमराह केलं तसं करायचं आहे का? संविधान तर बदलता येत नाही। आपण अनेक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, संविधान बदलता येत नाही। देशातल्या कोणत्याही व्यक्ती समुदायाला गुलामही करता येत नाही, कारण आंतरराष्ट्रीय लेवलचे मानवी हक्क अधिकाराच्या संदर्भाने अनेक मानवी हक्काच्या संघटना आहेत, युनो सारखी संघटना आहे, त्यामुळे कुठलंही संविधान बदलता येत नाही किंवा कुठल्याही व्यक्ती समुदायाला गुलाम करता येत नाही। आणि मग याच्यावर
खरं तर भूमिका न मांडता आरक्षणाचं वर्गीकरणाचं काय झालं याच्यावर मात्र काहीही काँग्रेस बोलायला तयार नाही आणि राहुल गांधी देखील बोलायला तयार नाही. दलित अत्याचारावर देखील बोलायला तयार नाही. मग या देशामध्ये ज्या काही अत्याचाराच्या शृंखला इथं सुरू होतात त्याच्यावर काँग्रेस आतापर्यंत काही बोलत नाही. काँग्रेसचा पराभव इथली घराणेशाहीच करणार आहे, सरंजामशाहीच करणार आहे. प्रत्येक राज्यामधली सरंजामी जी डॉमिनेट समुदाय आहे तो वारंवार इथल्या इतर समुदायाला दाबत असतो आणि त्याच लोकांच्या हातामध्ये काँग्रेस आज तरी गेलेली आहे. आणि म्हणून नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील किंवा सोनिया गांधी असतील आणि आता राहुल गांधी असतील, या कुटुंबाची जी काही शृंखला आहे, घराणेशाही शृंखला आहे तीच त्यांनी राज्यात देखील ठेवली आहे. राज्यामध्ये कायम महाविकास आघाडीत जेवढे घटक पक्ष आहेत त्यांनी सर्वांनी तसं तर सर्वच पक्षांनी कमी अधिक प्रमाणामध्ये घराणेशाही जोपासलेली आहे. परंतु महाविकास आघाडीने मात्र याचा कळसच केलेला आहे. नातू, मुलगा, जावई, इकडे मुलगी, म्हणजे हे जे काही आपल्या नात्यागोत्याचं राजकारण आहे हे राजकारण आज काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अर्थात महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. आणि म्हणून आजची जी काही घराणेशाही आहे हीच घराणेशाही पुन्हा एकदा काँग्रेसला पानिपताकडे घेऊन जाऊ शकते. 2014 आणि 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा जो पराभव विधानसभेत झाला होता तो केवळ घराणेशाहीमुळे झालेला होता. आणि मग अशा प्रसंगी आजही आपण पाहतोय या घराणेशाहीकडे लक्ष न देता काँग्रेस ही सर्वसामान्यांच्या हातामध्ये कधीच गांधी घराण्याने दिलेली नाही आणि कायम तिथल्या ज्या राज्यात काँग्रेस आज आहे त्या राज्यातल्या घराणेशाहीकडे, सरंजामी मानसिकतेकडे ही काँग्रेस गहाण ठेवलेली आहे का हा देखील प्रश्न पडतो. आणि म्हणून पुन्हा एकदा या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पानिपत होण्याची भीती काँग्रेसला वाटत आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक वारंवार संविधान दाखवत आहे. संविधान दाखवण्याची दुसरी एक बाजू अशी आहे की वंचित बहुजन आघाडीने मोठ्या प्रमाणामध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये मते घेतलेली होती. ती भीती पुन्हा काँग्रेसला आहे. जर संविधानाचे समर्थक इथले दलित असतील, आदिवासी असतील, हे संविधानाचे समर्थक हे मेजॉरिटीनं आहेत आणि इतर जे काही संविधानाचे समर्थक असणारे पुरोगामी लोक आहेत त्यांच्या मताला डायव्हर्ट करण्याचं काम, त्यांच्या मताला आपल्याकडे खेचण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे. आणि मग वंचित बहुजन आघाडीने हे असं काम केल्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पराभवाला समोर जावं लागलं. कारण काँग्रेसची जी वोट बँक आहे ही खऱ्या अर्थानं इथली दलित, आदिवासी आणि मुस्लिम ही त्यांचा बेस वोटर आहे. आणि मग हा वोटर हरलेला आहे. तो 14च्या निवडणुकीमध्ये हरला होता आणि हरलेला होता आणि आता 19च्या निवडणुकीमध्ये आणि 24ला देखील तेच घडण्याची भीती, वंचित बहुजन आघाडीच्या भीतीपोटी हे संविधान घेऊन मार्केटमध्ये उतरलेत का हा देखील एक प्रश्न इथे पडत असतो. म्हणजे अशा अनेक प्रश्न आहेत. परंतु संविधान नेमकं वाचवण्याची भीती का वाटत आहे? संविधान वाचवायचं कशासाठी आणि कोणापासून वाचवायचं? आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे सरकार आहे, अर्थातच नरेंद्र मोदी एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे एक रिक्षावाली व्यक्ती आहे, सर्वसामान्य कुटुंबातली आहे. हेच मोठं दुखणं इथल्या घराणेशाहीला आणि प्रस्थापित पक्षांचं आहे. आणि मग याच्यावर काही न बोलता राहुल गांधी या गोष्टीवर काहीच बोलत नाहीत, कारण ते स्वतःच घराणेशाहीतून आलेलं नेतृत्व आहे. त्यामुळे याच्यावर काही न बोलता संविधान दाखवायचं आणि सर्वसामान्य माणसाला कुठेतरी एक खोटं नरेटिव्ह तयार करायचं आणि तेच पुन्हा एकदा 24च्या लोकसभेला केलं होतं ते आता करण्याचा कार्यक्रम काँग्रेसनं आखलेला आहे. याच्यातून काही साध्य होणार नाही. पुन्हा एकदा भाजप आणि मित्र पक्षांनी मोठ्या प्रमाणामध्ये घराणेशाहीचा प्रचार सुरू केलेला आहे, सरंजामी पक्षांच्या मानसिकतेचा प्रचार सुरू केलेला आहे आणि ही घराणेशाही पुन्हा एकदा 2024च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचं पानिपत करण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे आपण पाहतो की सतत काँग्रेसचे लोक हे गांधी, नेहरू, आंबेडकर असं समीकरण लावतात. खरं तर हे समीकरण होऊ शकते का? पराभवाला काय काय कारण आहेत हे मी कारण आपल्यासमोर मांडत आहे. एक घराणेशाहीचं कारण होऊ शकते त्या पराभवाला. दुसरं सरंजामी मानसिकता आणि प्रस्थापित पक्ष नेत्यांच्या हातामध्ये काँग्रेस गेलेली आहे. दुसरीकडे गांधी, नेहरू, आंबेडकर हे समीकरण होऊच शकत नाही. पण तरीही काँग्रेस एक अट्टापिट्टा करून काँग्रेसनं पाळलेले काही विचारवंत हे गांधी, नेहरू, आंबेडकर समीकरण वारंवार लावत असतात आणि या समीकरणामुळे आज आपण पाहतोय काँग्रेसचा पराभव होण्याची दाट शक्यता आहे. कारण इकडे फुले, शाहू, आंबेडकर हे समीकरण असताना गांधी, नेहरू, आंबेडकर हे समीकरण आलं कुठून? आणि या समीकरणामुळे देखील आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रातला फुले, शाहू, आंबेडकरांना मानणारा समुदाय हा काँग्रेसला मतदान करणार नाही आणि या समीकरणामुळे देखील काँग्रेसचा पराभव होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. एकूणच काय तर संविधान दाखवणे म्हणजे संविधानाचं समर्थन करणे नव्हे. संविधानातली जी तत्व आहेत, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाची मूल्ये काँग्रेसने या देशामध्ये
किती रुजवली? गेली 70 वर्ष आपण जे समतेची मूल्य त्याच्यामध्ये आहेत की गरिबी हटावचा आपण नारा दिला. गरिबी हटली का? अजिबात नाही. एकूणच काय तर काँग्रेसने आतापर्यंत जे नारे दिलेले होते त्या नाऱ्याचा त्यांनी कधीच अंमलबजावणी केलेली नाही. केवळ दाखवण्यासाठी ते नारे होते. गरिबी हटाव अगदी नेहरूंजीपासून इंदिरा गांधी असतील तेव्हापासूनचा हा गरिबी हटावचा नारा गेली 70 वर्ष आपण ऐकत आहोत. गरिबीचा नारा हा कायम आहे. हा नारा साईडला ठेवला आणि आता नव्यानं आणले संविधान दाखवायचं आणि सभागृहामध्ये बोलायचं. संविधान दाखवून बोलणे म्हणजे संविधानाचं रक्षण नाही आणि रक्षण करण्याची गरजही नाही, कारण आपण एवढे मोठे नाही की तुम्ही रक्षण करण्याची भाषा करत आहात. या देशाचं संविधान रक्षण करण्याची जबाबदारी ही जनतेची आहे. जनता समर्थ आहे आणि मुळामध्ये संविधान आपलं रक्षण करते. आपल्याला संविधानाचं रक्षण करण्याची गरज नाही. परंतु ज्या पद्धतीने खोटं नरेटिव्ह तयार होतंय हे काँग्रेसला कुठेतरी भीती आहे की आपली जी वोट बँक आहे ती बँक कुठेतरी महायुतीकडे आणि वंचित बहुजन आघाडीकडे जात आहे. या भीतीपोटीच संविधान दाखवायचं आहे. संविधान धोक्यात नाही तर या लोकांची घराणेशाही धोक्यात आहे. संविधान धोक्यात नाही, लोकशाही धोक्यात नाही तर या लोकांची घराणेशाही, सरंजामशाही ही धोक्यामध्ये आलेली आहे आणि हीच प्रस्थापितांना भीती आहे. आणि या भीतीपोटीच ते संविधानाचा बागुलबुवा आणि संविधान बदलाचा बागुलबुवा उभा करत आहेत. या बागुलबुवाला लोक भीक घालणार नाहीत, कारण आज आपण पाहतोय महायुती असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल या दोन्ही पक्षाकडे काँग्रेसचा जो बेस वोट बँक होती, जो बेस वोटर होता तो आता गेलेला आहे. तो तिथून परत आणणे फार कठीण आहे. तो येऊ शकतो, फार तर उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतो, परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे हा बेस वोटर जो आहे, जो जुना काँग्रेसचा पारंपरिक ज्याला आपण म्हणू, तो जाऊ शकत नाही. एकूणच काय तर पुन्हा एकदा 2019 सारखी परिस्थिती निर्माण होत आहे. वंचित बहुजन आघाडी असेल किंवा इतर काही पक्ष असतील त्या पक्षांनी या काँग्रेसची जी वोट बँक आहे ती पळवलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. एकूणच काय तर पराभवाच्या भीतीपोटी राहुल गांधींना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येऊन संविधान दाखवावं लागतंय. यापेक्षा दुसरी लाजिरवाणी कोणती गोष्ट नाही. आणि फडणवीस साहेबांचं जर स्टेटमेंट आहे ते देखील एक महत्वाचं आहे. आपण काय शहरी नक्षलवादाला समर्थन देत आहात का? ही देखील शंका लोकांमध्ये येत आहे. एकूणच काय तर लाल संविधान की निळं संविधान का भगवं संविधान, संविधानाचा कोणताही रंग नसतो. संविधानाचा रंग जर कोणता असेल तर फार रंगच आपल्याला म्हणायचा असेल तर या देशाचा तिरंगा हा संविधानाचा रंग आहे. असे आपण रंग दाखवल्यामुळेच, रंगारंगात लोकांना विभागल्यामुळेच आज काँग्रेसचं पानिपत होत आहे आणि झालेलं आहे. आणि पुन्हा पानिपत करून घ्यायचं असेल तर असं आपण रंगारंगाचे संविधान दाखवावेत, कारण रंगारंगाच्या संविधानातच काँग्रेसचा बेस वोटर लपलेला आहे हे काँग्रेसला पक्क माहीत आहे. परंतु या रंगांची भीती दाखवली तरी तुम्ही लोक आता घाबरणारे नाहीत, कारण तेवढी भारताची लोकशाही प्रगल्भ झालेली आहे. धन्यवाद.